तो मित्रांनो चला मी तुम्हाला आता फॉर्मेशन ऑफ अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल शिकविते. ओके, तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस थर्ड. ओके, तर मित्रांनो हा जो टेन्स तुम्ही बनवत असेल तर याच्या अगोदर तुम्हाला याचा एक डेफिनेशन आहे, याचे एक डेफिनेशन ते लक्षात ठेवायला पाहिजे. एकवचनी तृतीय पुरुषी कर्त्यापुढे म्हणजे एकवचनी जो तृतीय पुरुष आहे म्हणजे जो सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, या कर्त्यापुढे तुम्हाला हॅज घ्यावा लागेल. मात्र व्ही पुढे मात्र तुम्हाला व्ही जो आहे WE पुढे हॅव घ्यावा लागेल किंवा अनेक वचनी कर्त्यापुढे हॅव घ्यावा लागेल. ओके, कारण की मित्रांनो नंतर जो तुमचा मुख्य क्रियापद आहे, तुमचा जो मुख्य क्रियापद जो आहे त्याचं तिसरं रूप तुम्हाला घ्यावंच लागेल, कारण की याचा फॉर्म्युला आहे आणि हा जो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ओके, तर मित्रांनो खाली काही क्वेश्चन दिलेला आहे, त्याचं तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये फॉर्मेशन करायचं आहे. ओके, तर चला तो मित्रांनो एक क्वेश्चन दिलेला, क्वेश्चन नंबर 1, ही वाटर्स द प्लांट्स, तो झाडांना पाणी देतो, तर याचा आन्सर आहे ही हॅज वाटर्ड द प्लांट्स, त्याने झाडांना पाणी दिले आहे, दिलेलं आहे. हो का नाही, तर बघा जो वाटर्ड आहे म्हणजे हा जो कर्ता आहे हॅज आणि त्याच्यासोबत काय आहे जे क्रियापद आहे, क्रियापदाचे तिसरे रूप घेतले आहे. ओके, म्हणजे हे कोण आहे म्हणजे तो थर्ड पर्सन आहे. हो की नाही, जसं फॉर एक्झाम्पल 1 and 2. ओके, जसं 1 and 2 जर तुम्ही दोघे फ्रेंड असेल आणि तुम्ही एकमेकांसोबत डिस्कस करत असाल टुगेदर, तुमचा फ्रेंड तुम्हाला म्हणत आहे की शोम्या किंवा श्याम्या म्हणजे त्या झाडांना पाणी कोण दिलं, तर तुम्ही त्याला आन्सर देणार तो जो मोहन आहे, त्याने झाडाला पाणी दिले. म्हणजे तुमच्या दोघांचं डिस्कशन आहे, तुमच्या दोघांचं, पण तुम्ही तिसऱ्या पर्सनबद्दल कंपॅरिझन करत आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की एकवचनी तृतीय पुरुषी कर्त्यापुढे हॅज घ्या. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हा जे क्वेश्चन आहे तुम्हाला समजलं. ओके, तर चला बघूया सेकंडवाला क्वेश्चन. तर याकडे लक्ष द्या मित्रांनो. यू आर डुईंग इट वेल, तुम्ही हे चांगले करत आहात, तर याचा आन्सर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये यू हॅव डन इट वेल, तुम्ही ते चांगले केले आहेत. ओके, तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाले असेल. ओके, तर चला बघूया नेक्स्टवाला जो क्वेश्चन आहे त्यांना. ओके, काही खास वाक्यांचे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, तुम्ही याकडे लक्ष द्या कारण की हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा एक खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. ओके, तर मित्रांनो यांना समजण्यासाठी खालील काही वाक्यात हॅव आणि हॅज हे स्वतः मुख्य क्रियापद आहे. इथे बघा बरं, कोणी पर्सन किंवा कोणती एखादी व्यक्ती याबद्दल काही डिस्कस केलेलं नाही या दोन वाक्यामध्ये. ओके, या एका वाक्यामध्ये हा जो पहिला वाक्य, हा जो सेंटेन्स आहे यामध्ये. ओके, तर खालील वाक्यात हॅव आणि हॅज हे स्वतः मुख्य क्रियापद आहे आणि याचे तिसरे रूप हॅड आहे. हो, याचं तिसरं रूप काय हॅड आहे. पण तुम्ही काही टेन्समध्ये काही सेंटेन्समध्ये तुम्ही तिसरं रूप कशाचं बघितलं, वर्बचं. हो की नाही, वर्ब, पण यामध्ये तिसरं रूप स्वतः हॅड आहे आणि जो हॅव आणि हॅज आहे स्वतः मुख्य क्रियापद आहे. ओके, तर आणि याच्यापूर्वी हॅव हॅज नियमाप्रमाणे घ्यावा. ओके, हॅव आणि हॅज नियमाप्रमाणे घ्यावा. तर बघा फर्स्टवाला जो क्वेश्चन आहे आय हॅव माय लंच, माझे दुपारचे जेवण आहे, तर याचा आन्सर आहे आय हॅव हॅड माय लंच, मी माझे दुपारचे जेवण केले आहे. ओके, तर मित्रांनो मला ते तुम्हाला हे समजलं असेल. एक वेळेस याचा स्क्रीनशॉट काढाने स्वतःसुद्धा याची स्टडी करा. ओके, तर सेकंडवाला क्वेश्चन आहे ही हॅज हिज टी, त्याचा चहा आहे, त्याचा आन्सर आहे, याचं जे आन्सर आहे ही हॅज हॅड हिज टी, त्याने चहा घेतला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कसं फॉर्मेशन करायचं याबद्दल तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. तर मित्रांनो तुम्हाला जर समजलं असेल तर काही क्वेश्चन दिले आहे, यामध्ये काही क्वेश्चन दिलेला आहे, त्याचे तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आन्सर करा. ओके, जर समजलं नसेल तर मला पुन्हा तुम्ही सांगा. ओके, तर मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. मित्रांनो जय महाराष्ट्र. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टेन्स सोबत. ओके, थँक्यू सो मच गाईज.